नामदेव। पारी का पहला ओवर, पहला बॉल वसंत के द्वारा दिलीप के लिए। थोड़ी सी तैयारी, फील्डिंग में रद्दो बदल। एक बार फिर मैच का आरंभ होते हुए वसंत, पारी का पहला ओवर, अपना पहला बॉल दिलीप के लिए। और ये ऑफ साइड में निकाल दिया है। वहां पर 3 फील्डर दौड़ रहे हैं, 1 रन के साथ खाता खुला लाइन का। काफी अच्छी शुरुआत है। हल्की धूप, हल्की हवाएं, लेग बाई, पहला रन, एम्पायर का इशारा। ये दूसरा बॉल और ये ऑफ साइड पर निकाल दिया है। वहां पर हालांकि फील्डर है और ये बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। टोटल स्कोर, अच्छा सॉरी, 4 रन। एक बार फिर अगली गेंद बहुत ही वसंत, नामदेव इस समय स्ट्राइक पर हैं और दिलीप नॉन स्ट्राइक पर। वसंत एक बार फिर अगली गेंद नामदेव के लिए और ये वही वापस उठाकर मार दिया है 6 रनों के लिए। एम्पायर का इशारा 6 रन, 6 के साथ टोटल स्कोर 2 अंकों में पहुंचता हुआ 11 रन। एक बार फिर अगली गेंद और जोरदार अपील और ये दुर्भाग्यवश आउट भी हो गए नामदेव। दस रन बनाकर वापस, हालांकि काफी अच्छी बैटिंग कही जाएगी नामदेव की। टोटल स्कोर 11 रन। एक बॉल बाकी है अभी शेष, एक बॉल इस ओवर का बाकी है। पहला चौका, दूसरा छक्का, दोनों फोर बोला ना किसी ने वहां से। सॉरी, दोनों 6। ओके, टोटल 13 रन। नमस्कार। आता
आता बॉलिंग कोण कर रहे थे? वसंत राईट हा मोर द विकेट आणि हा काहीसा ऑफ साईडला टटवलेला चेंडू आणि हा बॅट्समननी ऑफ साईडला टटवलेला आहे आणि 1 रन त्यांनी काढलेली आहे आणि 14 या 14 ही धावसंख्या झालेली आहे. हॅलो हॅलो पुढील षटक घेऊन येत आहेत. कल्याण लाईनचा ओव्हर द विकेट अमित यांना आणि हा उत्कृष्ट चेंडू तटवलेला आहे पण सरळ सुस्वागतम नेशनल रेलवे मजदूर यूनियन युवा महोत्सव 2021 आप देख रहे हैं मैच चलता हुआ मैदान पर मेन लाइन वर्सेस कल्याण लाइन के बीच फील्डिंग करती हुई टीम कल्याण मेन, बैटिंग करती हुई टीम कल्याण लाइन की टीम की बात करें तो शुरुआत से ही उनके लिए मुश्किलें काफ़ी है. प्लेयर्स टाइम पर आए नहीं, प्लेयर्स पूरे अभी तक आए नहीं है. शुरुआत मिल रहा है, विकेट्स गिर रहे हैं, खिलाड़ी काफ़ी कम है जिसकी वजह से खिलाड़ियों का नाम हमें पता नहीं चल रहा है. लाइव प्रतियोगिता है, ग्लोबल टेनिस जीटीसी लाइव के माध्यम से प्रतियोगिता लाइव दिखाया जा रहा है. तो प्लीज़ कोई अगर एक्स्ट्रा प्लेयर हो तो प्लीज़ आए और खिलाड़ियों का नाम बताएं. नए बैट्समैन राजेश. स्कोर हुआ है टीम का 14 रन. पहला ओवर फेंका वसंत ने, दूसरा ओवर डालते हुए अमेश. नए बैट्समैन राजेश. फुल टॉस गेंद लेकिन ये बीमर यस बिल्कुल कमर के काफ़ी ऊपर. पहला बीमर देखने को मिलता हुआ. नो बॉल का इशारा अंपायर का, यानी 1 रन जुड़ेगा स्कोर कार्ड में. अगली गेंद होगी फ्री हिट. स्कोर बढ़ता हुआ 15 पर. राजेश और उनका साथ दे रहे ओपनर बैट्समैन दिलीप. फ्रीड की गेंद इस बार दमदार स्ट्रोक, गैप में जाता हुआ काउ कॉर्नर के रीजन में खेला हुआ स्ट्रोक था. पहले थोड़े से असमझ में थे दूसरा रन लेना है या नहीं लेना है, लेकिन अंत में फैसला लिया कि 2 रन दौड़ के पूरा करना चाहते हैं. पूरा हो सकता है और 2 रन पूरे हुए. इस बीच स्कोर बढ़ता हुआ 17 4 ओवर का मैच. इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा, मैच खेला जाएगा CSMT MS और CSMT ओपन. टॉस के लिए दोनों कैप्टन आइए प्लीज टॉस के लिए. CSMT MS CSMT ओपन लाइन. ओवर द विकेट अमेश. फुल टॉस की ये गेंद थी और चकमा दे गई बल्लेबाज को. विकेट कीपर भी गेंद को कलेक्ट नहीं कर पाए, गैदर नहीं कर पाए. वाइट प्लस 22 एक्स्ट्रा 1 रन, यानी टोटल 2 एक्स्ट्रा रन जुड़ता हुआ बैटिंग टीम के स्कोर कार्ड में. स्कोर बढ़ता हुआ 19. 2 विकेट गिरे. नामदेव और मनीष आउट हुए. दिलीप और राजेश बल्लेबाजी करते हुए मैदान के अंदर. चला नाणेफेकीसाठी यानंतरचा होणारा सामना, आजचा दिवसाचा लॉर्ड्सचा शेवटचा मैच CSMT MS CSMT ओपन. वाइट आता हुआ इस बीच. एक्स्ट्रा रन लगातार ये दूसरी वाइड होगी इस ओवर की. स्कोर जा पहुंचा है 20 पर स्कोर बोर्ड पर. टीम का स्कोर 20. बैटिंग करती हुई टीम कल्याण लाइन. ओवर द विकेट अमेश. लोअर फुल टॉस की गेंद इस बार ऑन ड्राइव किया है. गेंद जाता हुआ गैप में.
काउ कॉर्नर के खिलाड़ी दौड़कर आते हुए मिड ऑन के रीजन में गेंद को कलेक्ट करेंगे, थ्रो करेंगे। तब तक 1 रन स्कोर बढ़ता हुआ 21 पर। टॉस के लिए आना है CSMT ओपन और CSMT MS। टॉस के लिए तैयार रहना है। ये इनिंग से पहले आपको टॉस करके लेना है। इस लॉट्स का ये आखिरी मैच। इसके बाद जितने मैचेस होंगे सब विजेता टीमों के मैचेस खेले जाएंगे। CSMT MS और CSMT ओपन के बाद जितने भी मैचेस होंगे। सिंगल आता हुआ इस बीच, स्कोर बढ़ता हुआ 22 CSMT ओपन के कैप्टन उपस्थित है। CSMT MS कप्तान या कोई भी खिलाड़ी आया हो तो प्लीज रिपोर्टिंग करना है आपको। ओवर द विकेट अमेश, इस बार चकाया जरूर, यस, बीट किया बल्लेबाज को। दिलीप स्ट्राइक पर है। 3 गेंदों में 1 रन पे बैटिंग कर रहे हैं। राजेश 3 गेंदों में 3 रन पे बैटिंग कर रहे हैं। टीम का स्कोर 22। इस बार बैकफुट पे आके खेला हुआ स्ट्रोक था पॉइंट के रीजन में। 1 रन इस बीच दिलीप के बल्ले से। तो 2 ओवर का खेल हुआ है पूरा। 2 ओवर के खेल के बाद कुल स्कोर टीम का 23 रन। बची हुई 12 गेंदें इस इनिंग में। CSMT MS लगातार आपको सूचित किया जा रहा है। CSMT ओपन के कैप्टन हमारे बीच है। CSMT MS टीम के कैप्टन अगर आए या फिर कोई भी अन्य खिलाड़ी आया हो तो आपको रिपोर्टिंग करना है। नागेश नए बॉलर ओवर नंबर 3 में। स्कोर बढ़ता हुआ 24 पर। 24 ऑन स्कोर कार्ड। नेशनल रेलवे मजदूर यूनियन आयोजित युवा महोत्सव 2021 आप देख रहे हैं। गैप में दमदार स्ट्रोक इस बीच, गैप ढूंढा है वहां पर, हल्की सी थी दरार, रन मिलेंगे इस बीच। टोटल 4। चौका आता हुआ बैटिंग टीम के लिए। चौके की मदद से स्कोर बढ़ता हुआ अब 28। राजेश के बल्ले से ये दमदार शानदार धमाकेदार चौका देखने को मिला। तीनों ही क्वालिटी एक ही स्ट्रोक में। नागेश बॉलिंग कर रहे। तीसरी गेंद इस बार भी थोड़ी सी कमजोर भरी गेंद और क्लियर किया है डीप कवर के ऊपर, सुपर से ऊपर। 6 रन। क्या बैटिंग की है राजेश ने। खराब गेंदबाजी नागेश की मैं कहूंगा। काफी धीमी गति की गेंदबाजी और काफी समय दे रहे बल्लेबाज को। पहली टीम आज की इस प्रतियोगिता में जिन्होंने एक ही इनिंग में 3 6 लगाए हैं अभी तक। हो लाजवाब बल्लेबाजी। आज के दिन का सबसे लंबा सिक्सर और राजेश के बल्ले से आता हुआ एक और धमाका। स्कोर बढ़ता हुआ टीम का 40 के बाद 6 रन और जुड़ते हुए और स्कोर बढ़ता हुआ 40। अब तक इस ओवर की बात करें तो सिंगल 4-6-6। क्या हैट्रिक 6 लगा पाएंगे राजेश। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बाउंड्री, तीसरी गेंद पर सिक्सर, चौथी गेंद पर सिक्सर। इस ओवर में अब तक 17 रन आ चुके हैं और खतरा बॉलर के ऊपर है, नागेश के ऊपर, क्योंकि ऑलरेडी इस ओवर में 17 रन खर्च कर चुके हैं। ओहो लाजवाब वापसी, बाउंस बैक, टिट फॉर टैट, ईट का जवाब पत्थर से। 17 रन जरूर खाया है नागेश ने, लेकिन वापसी के संकेत देते हुए 5वीं गेंद एक तेज तरार बाउंसर डाला है और कहते हुए कि मेरे अंदर भी क्षमता है, काबिलियत है वापसी करने की। इस बार फिर गेंद को उड़ाया राजेश ने, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरता हुआ। वाइडिश लॉन्ग ऑफ की रीजन में भागकर दौड़कर पूरे किए 2 रन और इसी के साथ ओवर की समाप्ति। 19 रन आया इस ओवर में, सबसे महंगा ओवर।
आज के दिन का सबसे महंगा ओवर नागेश का 19 रन आए और इसी के साथ 3 ओवर के खेल के बाद कल्याण लाइन का स्कोर है टोटल 42। विपिन दुबे जी यही कहना चाहूँगा, देर आए दुरुस्त आई ये टीम और आते ही टीम ने एक रिकॉर्ड बना दिया है, आज के दिन का सबसे सर्वाधिक स्कोर 42। आफ्टर कंप्लीटिंग 3 ओवर टीम का स्कोर है 42। 3 ओवर के खेल के बाद कुल स्कोर 42। पिछले ओवर में 19 रन आए और औसतम जो स्कोर चल रहा है 14.00। नेशनल रेलवे मजदूर यूनियन आप देख रहे हैं युवा महोत्सव 2021। मार्गदर्शक सर्वेश सर्वा, कॉमरेड आदरणीय सम्मानीय वेणु पी नायर साहब, महामंत्री जो हमारे खासतौर पर नेशनल रेलवे मजदूर यूनियन और सेंट्रल रेलवे कोंकण रेलवे के और सहायक महामंत्री हमारे ऑल इंडिया रेलवे मैन फेडरेशन न्यू दिल्ली सर्वे सर्वा, जिनके माध्यम से इस प्रतियोगिता की शुरुआत हुई। सुबह से उद्घाटन किया गया, टॉस किया गया आज के पहले मैच का जो खेला गया था CLA जनरल कुर्ला वर्सेस कल्याण लोको के बीच। चौथे ओवर की शुरुआत, पहली गेंद पुल किया जरूर है, टॉप एज नो मैंस लैंड में गेंद गिरता हुआ, वाइडिश लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर खिलाड़ी दौड़कर आते हुए तब तक 1 रन। बॉलिंग मार्क पर आए हैं मिलिंद। कैच ड्रॉप होता हुआ इस बीच। चौथे ओवर की दूसरी गेंद डॉट बॉल आता हुआ फील्डिंग टीम के लिए यानी कल्याण मेन। फुल टॉस गेंद, तगड़ा स्ट्रोक और गैप में है, एक्स्ट्रा कवर के रीजन में थोड़े से खिलाड़ी फंबल होते हुए वहां पर प्रेशर दबाव नजर आता हुआ साफ स्पष्ट तौर पर। इस बीच 2 रन, कुल स्कोर बढ़ता हुआ 45-45। कहते हैं अच्छा बाउंसर और आउट दिया गया क्योंकि कहीं ना कहीं बल्ले का ऊपरी हिस्सा लगा और अच्छा विकेट कीपिंग, विकेट गिरता हुआ इस बीच। बढ़िया बैटिंग राजेश ने की, आज 23 रनों की पारी खेली है इस खिलाड़ी ने। आज जितने बाकी खिलाड़ियों ने एंटरटेन नहीं किया उतने इस खिलाड़ी ने एंटरटेन किया। बड़े बड़े सिक्सर और आज के दिन का सबसे लंबा सिक्सर इस खिलाड़ी के माध्यम से हमें देखने को मिला, जो कि लेग साइड की दिशा में बिल्कुल जो इमारत नज़र आ रही है आपको वहाँ पर गेंद जाकर गिरती हुई नजर आई। और सेकंड हाईएस्ट स्कोरर है आज के एज ए बैट्समैन राजेश, 23 रनों की पारी खेली इन्होंने। वेल प्ले राजेश, उनसे 1 रन ज़्यादा कुशल जो मैन ऑफ द मैच थे। दादा टीम के कुशल एज ए बैट्समैन हाईएस्ट स्कोरर 24 पर, दूसरे स्थान पर राजेश कल्याण लाइन टीम के। इस बार अंदर की तरफ आती हुई गेंद, धीमी गति की गेंद थी, इस बार समझदारी के साथ ड्राइव किया गेंद को कवर के रीजन में। 2 रन इस बीच, 2 के साथ स्कोर बढ़ता हुआ 47 रन 47। बाउंसर और बढ़िया बाउंसर, विकेट कीपर ने जरूर थोड़ी सी गलती की लेकिन बॉलर के माध्यम से डाला हुआ एक अच्छा गेंद 22 के जरिए आता हुआ 1 रन। और इसी के साथ इनिंग समाप्त होता हुआ 4 ओवर का खेल पूरा। 4 ओवर के खेल के बाद कल्याण लाइन ने बल्लेबाजी करते हुए आज का सबसे उच्चतम स्कोर खड़ा किया, हाईएस्ट स्कोर खड़ा किया है। जो मैदान के थोड़ी सी पीछे बड़ी बड़ी इमारतें नजर आ रही है उसी प्रकार का स्कोर कार्ड है स्कोर बुक में। और टोटल स्कोर बनाया गया है 48, यानी लक्ष्य होगा 49, 49 का लक्ष्य, बिल्कुल 1 रन कम 50 से। 49 का टारगेट रखा गया है। 12.25 के औसत से रन बनाने होंगे। चलिए, जितने प्लेयर है आपको लेके मैदान पर उतरना है। मेरे ख्याल से इतना रन काफी होना चाहिए। 11 आ गए तो प्लीज मैदान पर उतारिए फटाफट, समय नहीं है हमारे पास। इस मैच में लगभग काफ़ी समय हुआ है, ऐसा लग रहा है कि
एक मैच में जितना टाइम लेना चाहिए एक इनिंग अब तक हुआ है, खाली स्पीड अप करना है फटाफट। चलिए कल्याण लाइन टीम फील्डिंग लाउंड गया, फील्डिंग लगाना है फटाफट। टारगेट है कल्याण मेन के लिए 49 49। टॉस के लिए आइए। CSMT MS ऑलरेडी CSMT ओपन लाइन की कप्तान हमारे बीच उपस्थित है, लगातार रिपोर्टिंग्स करते नजर आ रहे हैं। एक बार फिर मैं बताना चाहूँगा जो नियम है, अगर आप जीन्स पहन के जा सकते हैं कोई ऑफ ठीक है, कोई इशू नहीं, बट शूज़ कंपलसरी है, शूज़ कंपलसरी और शॉर्ट्स नहीं पहनना है। 3-4 और शॉर्ट्स नहीं पहन के जाने हैं, शूज़ कंपलसरी है। सैंडल्स स्लीपर्स अलाउ नहीं है, शूज़ पहन के जाना है। अन्यथा अगर अंपायर्स देखेंगे, अगर ऑपोजिट टीम ने ऑब्जेक्शन उठाया तो फिर पेनल्टी का सामना करना पड़ सकता है उस टीम को। तो ध्यान देना है, अगर आपने जीन्स पहना है फाइन, कोई इशू नहीं, बट मेक श्योर आप शूज़ पहन कर जाए मैदान पर। 49 का लक्ष्य। जैसे सेकेंड इनिंग की शुरुआत होगी, आइए सुनते हैं हम कमेंट्री बॉक्स में हमारे महाराष्ट्र के बुलंद आवाज़, आपले सर्वांचे लाडके समालोचक प्रसाद परब सरांचा आवाज। थँक्यू सचिन. सर्वाधिक मोठा स्कोर पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. जबरदस्त बॅटिंग केली. संघ थोडासा उशिरा आला आहे या स्पर्धेमध्ये खेळत असताना, थोडासा वेळ घेतला या संघाने, पण सर्व आमच्या रसिकांचं एंटरटेन केलं, मनोरंजन केलं आणि जबरदस्त बॅटिंग केली आणि तब्बल या स्पर्धेमध्ये 48 धावसंख्येचा डोंगर उभारला. विस्फोटक अंदाजमध्ये जबरदस्त बॅटिंग आपण बघितली ती म्हणजे राजेशची, ज्या राजेशने कुठल्या मैदानावर त्या वैयक्तिक 23 धावा, यामध्ये षटकारांची संख्या 2 आहे, 1 चौकार आहे. त्याचबरोबर नामदेवने सुद्धा 2 षटकार ठोकले. वैयक्तिक 10 धावांचं योगदान आणि 12 धावांचं योगदान आणि दोघांच्या मदतीने तुम्ही आता मैदानावर आपण 48 धावा पाहत आहोत. त्या कल्याण लाईन या संघाच्या आणि कल्याण मेन संघासमोर लक्ष ठेवलं आहे ते 49 धावांचं. 49 रन्स टू विन. चला सामना सुरू करायचा आहे. मनीष चला सामना सुरू करायचा आहे. वेळ घेऊ नका. लक्ष आहे ते
पांडुरंग बॉलिंग करतोय पहिला षटक घेऊन. पांडुरंगचा चेंडू ऑनसाईडला प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअरला डीपमध्ये उभा आहे आणि पांडुरंगच्या पहिल्या चेंडूवर एक धाव इथे अंकित केली फलंदाजाने. एकोणपन्नास धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना विवादात मैदानावर कल्याण मेन हा संघ. धावसंख्या 1 धाव. खातं उघडले ते नागेशने आणि स्ट्रायकिंग अमित. ऑन साईडला प्लेस केले. चांगला फटका ऑन डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे थोडासा बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू डायव्हर होतोय आणि तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकावर अंकित होते एकूण 2 धावा. पांडुरंग वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. हा चेंडू थोडासा खाली राहतोय. गुड बॉलिंग. चांगला चेंडू हाताळला आहे. आउटसाईड डी ऑफस्टम इन्व्हाइट करत असताना स्ट्रायकिंग केला फलंदाज नागेशला. इकॉनॉमिकल षटक टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र पांडुरंग करत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये. फुल लेंथ आहे. दिशा दिली फक्त. अप्रतिम फटका ऑन साईडला. टेक्निकल फटका पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगमध्ये चेंडू कव्हर केला तो एकच धाव. चांगली गोलंदाजी या षटकात पांडुरंगची. धावसंख्या धावफलकावर अंकित झाली. एकूण धावफलकार तुम्ही पाहतात 3 धावा. पांडुरंगचं पहिलं षटक कारण तुम्ही पाहता 4 षटकांचा सामना आहे आणि संगणकाने चेंडू पांडूच्या हातात दिला आहे. नामदेव टाकतोय पहिलं षटक. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाही जवळपास. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत आणि सणसणीत चौकार. पुढचा चेंडू नामदेव. चांगला फटका अजून एक ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. गुड कॅच. दिलीपने सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय आणि पहिलाच धक्का लागतोय मैदानावर तो कल्याण मेन या संघाला. CSMT MS कॅप्टन रिपोर्ट करा. CSMT MS बघा इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक कव्हर केली जाईल कारण मी प्रत्येक संघाला सांगितलेलं आहे जो तुम्हाला वेळ दिला आम्ही त्या वेळेच्या 1 तास अगोदर आपल्याला रिपोर्ट करायचं आहे. आता मात्र 3 वाजून बरोबर 25 मिनटं होत आहेत. 3:30ला आम्हाला एक्सपेक्टेड आहे की तुमचा कॅप्टन इथे येईल. त्यामुळे 5 मिनिटांमध्ये तुम्ही यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. पिंटू येतोय दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस. व्हॉट अ शॉट. सुपर्ब शॉट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गोलंदाज या षटकात आबा. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. आबाच्या पहिल्या चेंडूवर अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा त्या चेंडू लेगस्टिकवर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू डाव्याशीच्या लेगस्टिकच्या खूपच बाहेर आहे. आबा सातत्याने प्रयत्न करतो की डावी अष्टी उखडण्याचा लेगस्टिकवर अटॅक करत असताना. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. आबाचा पुढचा चेंडू फुल टॉस आहे. ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे पण सांगतात चेंडू बॅटरी आठीकड लागून मागे निघून जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आणि तोपर्यंत मी ते या चेंडूवर त्या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे सरकेल मला सांगतोय धावफलक करतो म्हणजेच बिपिन. इट इज 16 ऑन द बोर्ड. पहिल्या षटक आपण बघितलं नामदेव. दुसऱ्या षटकात आबाला मात्र इन्व्हाइट केलं आहे. आबाच्या षटकात आतापर्यंत धावा जर आपण बघितल्या तर एक षटकार आला, एक वाईड आहे, एक डबल आहे. एकूण 3 धावा 9 धावा आतापर्यंत. फुल टॉस ऑन साईडला
पण क्षेत्ररक्षक मिड विकेटला जज करत असताना त्याला बीट करून चेंडू मागे निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल आणि या 4 धावा. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स, चौकार आलाय या चेंडूवर आणि धावसंख्या धावफरक अंकित झाली एकूण 20 धावा. लक्ष आहे ते मैदानावर 49 धाव्यांचं आणि या षटकात अक्षरशः आबाच्या गोलंदाजीवर फलंदाज तुटून पडलेत. आबाचं षटक आतापर्यंत 6 धावा, एक षटकार, एक डबल आहे, एक वाईड आहे आणि त्याचबरोबर एक चौकारसुद्धा आहे. अशा 13 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत आबाने. ब्युटिफुल बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर अँड डॉट बॉल. डॉट बॉल, धावसंख्या कायम. पुढचा चेंडू आबा, हा चेंडू पुन्हा तर लाईन मिस करतोय, लेगस्टिकच्या बाहेर. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही आबा. त्याचबरोबर धावफलकावर अजून एक धाव ॲड होईल. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावर 21 धावा. आतापर्यंत या षटकात आबाच्या 14 धावा खर्च झाल्यात. पुन्हा एकदा लाईन चुकीची, खराब गोलंदाजी. अजून एक वाईट ॲड होईल या धावफलकावर. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकी झाली एकूण 22 धावा. CSMT MS शेवटची 3 मिनिटं. आबाने ट्रॅक चेंज केला. आबा मात्र येईल तो ओव्हर द विकेट. टॅप केलं चेंडूला अंडरम बॉक्स स्टाईल. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एकच धार समाधान मानावं लागेल. आबाचं षटक फायनली समाप्त होतं. या षटकात आबाच्या 1 to go. येस, ही षटक अजूनही बाकी आहे. एक चेंडू शिल्लक आहे. लांबवलेलं षटक आबाचं. हो, चेंडू उंच गेलाय आणि लांब सुद्धा गेलाय. वॉट अ शॉट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत सणसणीत षटकार. धावसंख्या अंकित झाली धावफरकावरती एकूण 29 धावा, 29. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा आहेत त्या 20. या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 19 धावसंख्येचा एक उच्चांक होता, पण तो उच्चांक इथे मात्र मोडीत काढलाय आणि तो उच्चांक मोडीत काढण्यामध्ये निश्चित मदत केली ती आबाने आणि आबाच्या या षटकात तब्बल 22 धावा आल्यात. मागचं षटक आबाचं 22 धाव्यांचं. तिसरं षटक गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी ते घेऊन येत आहेत. फलंदाज पिंटू आहेत. गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि 20 धावा रोखायचे आहेत. शांताराम गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं शांतारामचं षटक आणि स्ट्रायकिंग एंड फलंदाज आहे मैदानावर पिंटू. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. दबाव पाहायला मिळतो गोलंदाज शांतारामवर आणि पहिला चेंडू वाईट टाकलाय. धावसंख्या 1ने पुढे सरकली. एकूण अंकित होतात त्या धावफलकावर 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. शांताराम कॉमेंट्री बॉक्स एंड करून उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू जबरदस्ती खेचलाय. लीडिंग एज घेतले. शांतारामला पहिली विकेट मिळते फलंदाज बाद. या षटकात शॉट सिलेक्शन थोडंसं खराब आणि कॉड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि या षटकात शांतारामला मिळते ते पहिलं यश. विकेट नंबर 2 मात्र इथे तंबूच्या आश्रयाला. 23 रनांची पार्टनरशिप पाहायला मिळाली दुसऱ्या विकेटसाठी. नवीन फलंदाज मिलिंद येतोय मैदानाच्या आतमध्ये.
चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. फलंदाजी करत असताना कल्याण लाईन या संघाची विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग केली आणि 4 षटकात तब्बल 48 धावा. 12च्या गतीने कुठल्या बॅक टू द बरोबर चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळत आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येतो तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न असेल पण नकार दिलाय. लाऊड कॉल. स्ट्रायकिंग एंडला नागेश. धावसंख्या 31 धावा. कमबॅक करण्याचा प्रयत्न शांताराम या षटकात करतोय. 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. ऑन साईडला पूल पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. चेंडू तिथे कव्हर करतो तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रॉंग आहे. गुड रनिंग. कारण धावांची गरज आहे. शांतारामच्या षटकात आपण बघतोय की क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभे आहेत. खूप लांबवर उभे आहेत. याचा फायदा कुठेतरी उचलत आहेत फलंदाज आणि 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या धावफरक 33 धावा. या षटकात शांतारामने आतापर्यंत एक वाईट टाकलं आहे, एक विकेट घेतली, एक सिंगल आहे, एक डबल आहे. अशा एकूण 4 धावा आतापर्यंत खर्च केले 3 चेंडूमध्ये. शांताराम आमच्यापासून थोडासा दूर जात असताना ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू. अप्रतिम स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आणि तोपर्यंत इथे कंप्लीट होतील ते 2 धावा. पंच कधी सूचना करते त्या खेळाडूला की एक्झॅक्टली चेंडू ब्रश झाला आहे की तुमचा हात ब्रश झाला आहे. देर इज नो रिव्ह्यू. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. वी आर स्टार्टिंग इयर फ्रॉम दिस इयर. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण कव्हरेज करतोय त्यामुळे कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केली त्या चेंडूवर. धावसंख्या 2ने पुढे सरकेल आणि बिपिन दुबे मला सांगतोय धावफलक अंकित झाले ते एकूण 35 धावा. 35 ऑन द बोर्ड. स्टील रिक्वायर 14 टू विन. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. ऑनसाईडला पूल केला आहे. तसे डीपमधून येत आहेत. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करत असताना तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. सात चेंडू 13 धावांची गरज. हो चांगला फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये वेगाने चेंडूवर येतोय. डीप स्क्वेअर लेगला डीप जोपर्यंत चेंडू कव्हर करतो तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. अजिबात रस नाही कुठली धाव घेण्यासाठी. शांतारामचं षटक इथे समाप्त होत आहे आणि या षटकात शांतारामने धावा खर्च केले त्या 8. सहा चेंडूंनी 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस ही गोष्ट लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात आली आपल्याला पाहायला मिळते मनीष की एवढी मोठी धावसंख्या उभारली 48 आणि त्या 48 धावसंख्येचा पाठलागसुद्धा करण्याची मात्र ताकद दाखवली आहे ती कल्याण मेन या संघाच्या माध्यमातून. खरंच या संघाचं कौतुक करायला हवं. या संघाने थोडीशी वाट बघितली कारण समोरचा संघ अजिबात उपस्थित नव्हता. सर्व खेळाडू उपस्थित नव्हते तरीसुद्धा आपल्या आयोजकांनी त्यांनी सहकार्य केलं याबद्दल त्यांना अप्रिशिएट करायला हवं. कौतुक निश्चित करायला हवं या संघाचं. पण त्यांनी खेळाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे की आपली त्यांची अगोदर त्यांनी खेळाडूती दाखवली आणि एखादा स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना आपण एक चांगलं क्रिकेट खेळतोय, चांगला परफॉर्मन्स देतोय, चांगली फाईट देतोय याचं अप्रतिम उदाहरण पाहायला मिळतंय ते कल्याण मेन संघाच्या माध्यमातून. खरंच ॲप्रिशिएट करायला हवं या पूर्ण संघाला. या धावसंख्येचा पाठलाग किती करताना पहिल्या षटकात धावसंख्या 7 होती. 2 षटकात धावसंख्या 29. 3 षटकात धावसंख्या 27. 37. एक षटक आणि गरज आहे ती 12 धावांची. भीमसेन गोलंदाजी मार्गावर भीमसेन निर्णायक षटक घेऊन या षटकात धावा हव्यात त्या 12 सामना जिंकण्यासाठी कल्याण मेन या संघाला. भीमसेन कॉमेंट्री बॉक्स कडून पहिला चेंडू या षटकामध्ये. ओ व्हॉट अ शॉट.
इम्प्रोव्हायझेशन, वॉट एक्झिक्युशन. आणि अक्षरशः तिथे मात्र धोबी पछाड, चेंडू फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार, गुड शॉट. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स अँड वॉट एक्झिक्युशन, वॉट अ चेस. काय पाठलाग सुरू आहे आणि जबरदस्त एंटरटेन करत असताना नागेश मात्र मिलिंदच्या बॅटमधून हा चौकार. आणि काय बॅटिंग पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडला नागेश आहे, स्ट्रायकिंग एंडला मिलिंद तुम्ही पाहतात. पहिला चौकार मिलिंदच्या बॅटमधून. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 5 चेंडू शिल्लक आहेत, धावा आहेत ते 8. 5 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत असताना मात्र इरादे स्पष्ट केलेत या चेंडूवर ते स्ट्रायकिंग एंडला मिलिंदने. वॉट अ बॅटिंग. पहिल्या षटकात आपण बघितलं, पहिल्या षटकात आपण बघितलं गोलंदाज. हो, चेंडू हवेमध्ये, मिसटाईम फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल इथे होणार का. आणि कॅच. सुंदर झेल टिपलाय डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला. सुपर कॅच. कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं, चेंडूवर बारीक लक्ष आणि स्वतःची पोझिशन घेत असताना मात्र अप्रतिम झेल टिपलाय. आणि धक्का लागला मैदानावर तो तिसरा. कल्याण मेन या संघाला. पण अत्यंत आणि जबरदस्त कामगिरी या संघाची. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि गरज आहे ती अजूनही 8 धावेंची. चार चेंडू आणि 8 धावेंची गरज. न्यू बॅट्समन अमेश. भीमसेन पुढचा चेंडू घेऊन. फुल टॉस आहे, चाबूक, चपराक. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट, बैठक शॉट. आणि फेकून दिला चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बेधुंद, बेधडक आणि दिमागदार फटका, षटकार. तीन चेंडू आणि 2 धावा. वॉट अ चेस. कौतुकास्पद कामगिरी, कौतुक निश्चित व्हायला हवं रवी पगारचं, जो कॅप्टन आहे संघाचा. आणि आमेशच्या बॅटमधून एक बेधुंद करणारा हा फटका. नागेशच्या बॅटमधून हा षटकार. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. भीमसेन पुढचा चेंडू घेऊन. फुल टॉस आहे अँड व्हाट अ फिनिश. सेन्सेशनल बॅटिंग परफॉर्मन्स, MS धोनी स्टाईल. मॅच फिनिश केली आहे 2 चेंडू स्पेअर ठेवत असताना. आणि काय चेस केलं, एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ज्याप्रमाणे केला आहे, अत्यंत कौतुकास्पद कामगिरी कल्याण मेन या संघाची. आणि या षटकामध्ये अक्षरशः चिंधड्या केल्या आहेत त्या भीमसेनच्या गोलंदाजीच्या. आणि भीमसेन मात्र या स्पर्धेत या संघ तुम्ही पाहतात पराभूत होतोय. आणि निश्चित मात्र या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जाईल तो निश्चितच नागेशने ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे आणि सर्वाधिक धावसंख्या त्याने कुठली मैदानावर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना